नमस्कार, मी अस्मिता सुनील तांगडे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आपणास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हजारो वर्षांची परंपरा लाभलेला हा आपला भारत देश प्राचीन सिंधू संस्कृतीपासून ते आजच्या या प्रजासत्ताक दिनापर्यंत गणराज्य किंवा रिपब्लिक आहे. उदाहरणार्थ, वेदातल्या ऋषींनी जी मंत्री पुष्पांजली दिली त्यात साम्राज्यम, बहुजम, राज्यम, महाराजम वेगवेगळ्या 30 राजकीय व्यवस्थेची मांडणी केली. ती सर्व गणराज्य असण्याचे दिसते. प्रभू श्रीराम आपले अयोध्येचे राजे झाले, तेही एक गणराज्य होते. तथागत गौतम बुद्ध यांच्या वडिलांची लिच्छावे महाराजेपदी निवड झाली, म्हणजेच तेही एक गणराज्य होते. छत्रपती शिवाजी महाराज आपले रयतेचे राजे असल्याचे समजतात, म्हणजेच तेही एक गणराज्य होते. मित्रांनो, हा आपला देश जिथे पूर्वेला सूर्य उगवतो, तेथील सुंदर निसर्ग, उंच पर्वत, आसामचे चहाचे मळे इथपासून ते पश्चिमेला ओसाळ वाळवंटी प्रदेश इथपर्यंत, तसेच उत्तरेला बर्फाची झालर घातलेला आपला असा पवित्र हिमालयापासून ते दक्षिणेला या भारत मातेचे रोज पायी धुवीत असलेला महासागरापर्यंत हा आपला देश विविधतेने नटलेला आहे. मित्रांनो, भारत ही आपली आई आहे. पृथ्वी ही आपली धरणी माता आहे. शून्याच्या शोधापासून बुद्धिबळाच्या खेळापर्यंत या भूमीने आपल्याला सर्व काही दिले आहे. येथील स्वप्न, आकांक्षा येथील माणसांना एकत्र राहण्याचे बळ देते. परंतु गेली 76 वर्ष दरिद्रता, गरिबी, स्त्री भ्रूणहत्या, दहशतवाद असे अनेक दूषित फळे येथील झाडांना लागली. ती सर्व लवकर जाओ आणि नवीन पालवी फुटो इतकाच आशावाद व्यक्त करते. शेवटी कुसुमाग्रजांच्या शब्दात इतकेच, 76ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. धन्यवाद.